मंडळी चला आज करूयात गव्हाची खीर. तर साहित्य पाहूया. तर हा मी विकतचा दलिया घेतलेला आहे, ग्रोसरीमध्ये भेटतो. नारळ घेतला 1 वाटी, तांदूळ घेतलेत भिजू घालून, तूप घेतलेला आहे, काजू, बदाम, शेंगदाणे, खजूर घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे खिरीच्या गोड पाण्यासाठी. आणि हे बदाम मिक्स ज्याने टेक्स्चर खूप सुंदर येतं खिरीला. तर पाहूयात रेसिपी कशी करायची. तर कुकर घेतलेला आहे मी, त्यामध्ये साजूक तूप घातलंय, दलिया घातला आपला 1 वाटी आणि छान मंद आचेवर हा दलिया भाजायचा. कुठलीही घाई करायची नाही, कच्चापणा अजिबात दलियामध्ये राहायला नाही पाहिजे ने, तेव्हा त्या खिरीला छान टेस्ट येते. तोपर्यंत आपण काय करूयात, इकडे नारळाचं दूध तयार करून घेऊयात. तोपर्यंत दलिया आपला खरपूस भाजला जातोय. तर आपलं दूध रेडी झालेलं आहे नारळाचं. आता यामध्ये आपण घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. आपण मुद्दामून कच्चे घेतलेत. आता ह्या दलियाचा जो गरमपणा आहे आणि तूप त्याच्यामध्ये आहे, तर या सगळ्यामुळे ते खमंग भाजून निघतात. अजून एक 10 मिनिटं दलिया भाजून घेऊयात. त्यामध्ये आता खजूर आणि आपण भिजू घातलेला जो तांदूळ आहे तो घातलेला आहे आणि वरून दुप्पट पाणी ओतणार आहोत. दुप्पट पाणी याच्यासाठी की दलिया शिजला तर दुप्पट होतो आणि खूप मऊसूद शिजला जातो. तर कुकरला आपण काय करणार आहोत, 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता कुकर थंड झालेला आहे, बघा बघा कसा झालेला आहे. आता हा दलिया सगळा आपण पातेल्यात काढून घेतलाय. त्यात आपण नारळाचं दूध केलेलं घातलेलं आहे आणि गूळ घातलेला आहे चवीनुसार, 1 वाटी साखर घातलेली आहे आणि बदाम मिक्स महत्त्वाचं ते आहे, त्याने आपल्या खिरीला छान टेक्स्चर आणि टेस्ट येते. वरून साजूक तूप घालायचं आहे, सुंदर अशी वेलची पूड घालायची. घरी केली असेल तर एकदम बेस्ट, पण माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी तयारच घातलेली आहे. आणि पहा दलिया किती मऊ शिजलेला आहे, किती सुंदर आपली गव्हाची खीर झालेली आहे. पहा बघा कशी छान दिसतीये. तर आता आपण सर्व करून घेऊया. तर एका काचेच्या बॉलमध्ये मी ती सर्व करून घेतेय. बघा कुठेही आपल्याला दाणे दिसत नाही आहेत गव्हाच्या दलियाचे. सगळी खीर आपली मऊसूद शिजली गेलेली आहे, अगदी म्हाताऱ्या माणसाने सुद्धा खावेत. आणि पहा किती सुंदर दलिया दिसतोय. नक्की करा आणि टेस्ट करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा.